नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून MSF साठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने काढायचं व त्यास लागणारे कागदपत्र काय काय असणार आहेत, त्यास लागणारा कालावधी किती असणार आहे ते आपण सरळ व सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा, कारण वैद्यकीय प्रमाणपत्र विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरळ व सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे। त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत मित्रांनो, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज 2 फोटो, महामंडळामार्फत वैद्यकीय तपासणी होण्याबाबतचे जो काही पत्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे संबंधित टेस्टसाठी। त्या पाहू शकता मित्रांनो, प्रथमतः वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा किंवा उपजिल्हा शासकीय रुग्णालयातून हा प्रमाणपत्र काढता येतो। ज्या जिल्ह्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी सुद्धा काढू शकता किंवा अदर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहत असाल तर तिथे सुद्धा शासकीय रुग्णालयातून हा प्रमाणपत्र काढता येतो। व त्याबरोबरच मित्रांनो, प्रायव्हेट हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जाणार नाही। कोणत्याही ठिकाणी असाल तुम्ही, कोणत्याही जिल्हा ठिकाणी असाल तर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जाणार नाही। त्यासाठी शासकीय रुग्णालयातूनच हा प्रमाणपत्र काढायचा आहे। रुग्णालयात जाते वेळेस तुम्ही संबंधित फॉर्म, जो वैद्यकीय तपासणीसाठी महामंडळामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला फॉर्म आहे ते सोबत घेऊन जायचं आहे। त्यासोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड हे तर तुम्हाला सोबतच ठेवायचं आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा फिटनेस सर्टिफिकेट ते तुम्हाला शासकीय रुग्णालयात रिसेप्शन काउंटरवर मोफत किंवा 100 रुपयाची पावती करून काढून देण्यात येते। ते तुम्हाला तिथे काढून घ्यायचं आहे। ते संबंधित पावतीवरती तुमचे जो काही फिटनेस सर्टिफिकेट असेल, जो काही त्यांची टेस्ट असतात ते सर्व टेस्ट त्या फॉर्मवरती लिहून दिलेले असतात, त्यावर तुमचे रिमार्कसुद्धा दिले जातात। वैद्यकीय प्रमाणपत्र काढताना तुम्ही प्रशिक्षणासाठी सक्षम आहात का हे पाहिले जाते। त्यामध्ये मुख्यतः दुर्बीणद्वारे डोळ्यांची तपासणी केली जाते व संबंधित फॉर्मवरती तुमचा रिमार्क दिला जातो। रिमार्क दिल्यानंतर दुसऱ्या टेस्टसाठी पाठवले जातात। डोळ्यांची तपासणी ही केली जाते दुसऱ्या टेस्टमध्ये। त्यामध्ये 6x6 आणि 6x9 हे टेस्ट घेतली जातात व तसेच उच्च ग्रेड रंगदृष्टिक्षेपसुद्धा चेक केली जातात। व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का जवान हे पण लगेचच तपासले जातात। उमेदवाराला कोणतेही गंभीर आजार आहे का ते पण लगेचच चेक करून घेतले जातात। त्यानंतर पाहू शकता ब्लड सॅम्पल घेतले जाते, त्या अगोदर ब्लड टेस्टसुद्धा केले जातात। या दोन्हींची रिपोर्ट शक्य असेल तर 2 ते 3 तासापर्यंत तुम्हाला ते दिले जातात। शक्य नसल्यास ती रिपोर्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीसुद्धा देऊ शकतात। या सर्व टेस्ट झाल्यानंतर संबंधित फॉर्मवरती तुम्हाला रिमार्क दिला जातो। ते सर्व कागदपत्र तिथे जमा केली जातात। जमा केल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र हे दिले जातात। ते सुद्धा वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी 1 किंवा 2 दिवसाचा सुद्धा कालावधी लागू शकतो। वैद्यकीय प्रमाणपत्र हे दिल्यानंतर त्याच्यावर तुमचे नाव चेक करायचं आहे, संबंधित माहिती तपासून बघायची आहे। वरच्या साईडला तुमची फोटो असेल व खालच्या साईडला तुमचे नाव वगैरे असेल। त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र हे एकाच पानाचे असतो, त्याच्यावर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का याचा उल्लेख असतो, ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा वैद्यकीय प्रमाणपत्र काढता येतो। तर MSF ट्रेनिंगसाठी लागणारे जो काही वैद्यकीय प्रमाणपत्र हे काढण्याची प्रोसेस सरळ व सोप्या भाषेमध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा। याविषयीची अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता। आपण त्या प्रश्नांची उत्तरे ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू। इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व संबंधित टेलिग्राम चॅनलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। अधिक माहितीसाठी संबंधित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व यानंतरही MSF बद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, आपल्या गरजू मित्रांनाही शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।